तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद होते आणि ठाकरे बंधू आज संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत। विद्यार्थी आंदोलनावरती ठाकरे बंधू भूमिका मांडणार आहेत। दिल्लीत झालेला लाठीचार्ज आणि मंत्री प्रधानांच्या राजीनाम्यावरती राज ठाकरे नेमकं काय बोलणार याची सध्या उत्सुकता आहे। आपण काल बघितलं होतं, काल या सगळ्या विद्यार्थ्यांनी, मुंबईतल्या विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली होती आणि आज आता राज ठाकरे बोलणार आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद असणार आहे, त्यामुळे आजच्या या सगळ्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे, कारण ठाकरे बंधू नेमकी काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान दिल्लीसोबत राज्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात आता हे आंदोलन जे आहे ते वाढलेलं आपल्याला बघायला मिळतंय। आंदोलनाला या चांगला प्रतिसाद मिळालेला बघायला मिळतोय। आपण ही काही मुंबईतील दृश्य बघतो, ज्यावेळेला शिवतीर्थावरती हे सगळे विद्यार्थी धडक त्यांनी दिलेली होती, त्यावेळेला मोठ्या पावसामध्ये सुद्धा प्रचंड संख्येने हे विद्यार्थी उपस्थित होते। त्यामुळे आजच्या आंदोलनावरती ठाकरे बंधू काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। प्रणाली, आपण काल बघितलं, काल विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि त्यानंतर आज ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद, कोणते कोणते मुद्दे समोर येऊ शकतात? जी माहिती मिळते त्यानुसार खरं तर राज ठाकरे यांनी आधीच ही पत्रकार परिषद घेणार असं सांगितलेलं होतं, परंतु आता उद्धव ठाकरे सुद्धा याच ठिकाणी येऊन पत्रकार परिषद घेतील असं दिसतंय, कारण त्यांच्याकडील काही मंडळींनी अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे की उद्धव ठाकरे सुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये येऊ शकतात। एकूण जर आपण बघितलं तर गेले काही दिवस जे काही आंदोलन सुरू आहे, जंतर मंतरवरच्या आंदोलनाला आधीच ठाकरे बंधूंनी पाठिंबा दिलेला होता, परंतु त्यानंतर विद्यार्थ्यांना जी मारझोड झालेली आहे किंवा लाठीचार्ज जो विद्यार्थ्यांवर झालाय, त्यावरून तर ठाकरे बंधूंनी या ठिकाणी मोठं एक आंदोलनच उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे असं दिसून येत आहे। गेले काही दिवस आपण सतत पाहतो आहोत की दादर परिसरामध्ये जी आंदोलनं होत आहेत त्या आंदोलनामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कुटुंबीय सहभागी होत आहेत। अगदी शर्मिला ठाकरे असतील, अमित ठाकरे असतील, हे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते। गेल्या रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलनाची हाक देण्यात आली होती आणि त्या दिवशी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झालेले होते। तेव्हा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी त्या आंदोलकांना मार्गदर्शन केलेलं होतं। त्यामुळे एकूणच असं दिसून येत आहे की मुंबई शहर परिसरामध्ये जे काही आंदोलन होत आहे त्या आंदोलनाला ठाकरे बंधू हे पाठिंबा देत आहेत। नुसता पाठिंबा देऊन ते थांबत नाहीये, तर त्या दृष्टीनं आंदोलनाला अजून काही मदत करता येते का, अजून काही सहकार्य विद्यार्थ्यांना करता येते का, त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी अजून आपला आवाज मोठा करता येतोय का, या दृष्टीनं सुद्धा प्रयत्न सुरू आहे। आणि त्यामुळे आज जी ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद होईल त्या पत्रकार परिषदेमध्ये एखाद्या नवीन आंदोलनाचा किंवा हा जो सगळा विद्यार्थ्यांचे जे जथ्थे म्हणूया किंवा विद्यार्थ्यांचे छोटे छोटे कळप जे या ठिकाणी त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने, कारण अनेक वेळेला ते जेव्हा परवानगी मागतात तेव्हा त्यांना आंदोलनाची परवानगी सुद्धा मिळत नाही, तर या सगळ्यांना एकत्रित करून त्यांचा जो काही राग आहे बरोबर। आणि या सगळ्या या आंदोलनावरती ठाकरे बंधूंची भूमिका काय असेल, इथून पुढे कशा पद्धतीने आंदोलन हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। प्रणाली, धन्यवाद या माहितीसाठी। पुढची मोठी बातमी आपल्याला बघायची, आपण बघतोय दिल्लीपासून अगदी महाराष्ट्रापर्यंत हे आंदोलन मोठ्या प्रमाणात बघायला मिळते आणि याचे पडसाद आता उमटताना दिसत आहेत। वंचितची महाराष्ट्र बंदची आज हाक त्यांनी दिलेली आहे, आज महाराष्ट्र बंद ठेवाचं आवाहन त्यांनी केलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवरती आपण बघतोय वंचितकडून बंदची ज्यावेळेला हाक देण्यात आली, आता कार्यकर्ते जे आहेत ते दुकानं आणि रिक्षा बंदचं आवाहन करताना दिसत आहेत। माझे सहकारी अजित मांढरे सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। अजित, वंचितने महाराष्ट्र बंदची हाक दिली, कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळताना दिसतोय? महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। ठाण्याच्या इंदिरानगर चौक जो आहे हा सगळा परिसर आहे लोकांना वंचित कार्यकर्ते पदाधिकारी रस्त्यावरती उतरलेले आहेत। त्यांनी रिक्षा दुकाने बंद करण्यास लागले, विनंती केली अनेक त्यानुसार त्यांनी बंद केलेला आहे। तर दुसरीकडे ते आता इथून पुढे नितीन कंपनी पर्यंत चालत ते आंदोलन करत चाललेले लोकांना ते विनंती करतायत की त्यांनी दुकानं बंद करावीत। दादा, तुम्ही आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, कशा रीतीने ज्या पद्धतीने ज्या भाजपच्या RSSच्या दलालांनी आपल्या देशाचं भविष्य म्हणलं जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अमानुषपणे असे मारहाण केलेली आहे, त्या मारहाणीचा निषेध म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी परवा जे बंदची हाक दिलेली आहे
त्या बंदची हाक आम्ही पूर्ण आणि सक्सेस करून महाराष्ट्र बंद ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. तेही प्रत्येकाला हात जोडून विनंती करून आम्ही बंद करत आहोत. कारण त्या मुलांना त्या मुलींना अशा अमानुष प्रकारे मारहाण झालेली आहे. त्या मुलांच्या अंगावरचे त्या मुलींच्या अंगावरचे वळ ज्या टायमाला बघाल त्या टायमाला कितीही काळजाचं दगडाचं काळीज असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा पाजर फुटेल. कुठल्या तुम्ही भागात आहात आता आणि काय लोकांना विनंती? आता आम्ही वागळे स्टेट मध्ये या भागामध्ये आहे. आज आम्ही बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एक आदेश दिलेला आहे 23 तारखेला पुरा महाराष्ट्र बंद करायचा. आज आम्ही ठाण्यामध्ये आज वागळे स्टेट या भागामध्ये आम्ही बंद करण्याचा पूर्ण प्रयत्न चालू आहे. आणि आम्ही सगळे दुकानदार असतील यांना हात जोडून विनंती करतो की हा महाराष्ट्रामध्ये हे सगळं बंद झालं पाहिजे. जे दिल्लीला प्रकरण घडलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आज हे आम्ही महाराष्ट्रामधून ठाणे हा जिल्हा असा आहे की आम्ही हा तो बंद करत आहे. आम्ही या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या दिल्लीला महिलांवरती अत्याचार झाले, आमच्या विद्यार्थ्यांवर अत्याचार आहे, आमचे पण मुलं आहेत, त्या निसर्गात हे हिटलरशाही बंद झाली पाहिजे. कारण ही लोकशाही खतम करण्यासाठी या ठिकाणी हिटलरशाही सध्याची आपण ही दृश्य बघतो ती संसदेच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी आता होताना दिसते. संसद भवन परिसर सगळं आपण बघतोय आणि विरोधी पक्षांकडून आता जोरदार आंदोलन केलं जात आहे. सगळे विरोधी पक्षाचे जे महत्वाचे नेते आहेत ते आपल्याला एकत्र दिसत आहेत आणि जोरदार घोषणाबाजी सध्या केली जाते. सिस्टम जांच करेगा वही नहीं, वो सुनी नहीं रही है ना, सुनी नहीं रही. कभी कभी समय आ जाता है जब नेता को अपना भय भी दूर करके जनता की बात सुननी पड़ेगी. आज ये समय आ गया है. हजारों बच्चे सड़क पे हैं, हजारों बच्चे इंडिया गेट पे हैं, हजारों बच्चे पूरे देश भर में बाहर हैं, जंतर मंतर में हैं. ऐसे क्या है डिस्कशन करने के लिए तैयार है. कलेक्टिव होना चाहिए, कंस्ट्रक्टिव होना चाहिए. इसके खिलाफ स्टूडेंट पर जो है लाठियां बरसाई, कई स्टूडेंट फिर घायल हुए कल रात को. इस पर तो यही तो बात है, यही तो स्टूडेंट्स कह रहे हैं. देखिए जब भरोसा टूट जाता है, अगर आपको उस भरोसे को फिर से बनाना है तो आपको उस सिस्टम से बाहर निकल के कुछ स्टेप्स लेने पड़ेंगे. क्या है वो स्टेप्स? अपने मंत्री से रेजिग्नेशन लो. क्या है वो स्टेप्स? मारपीट हुई है. ये थोड़ी है कि कल रात को आप मार रहे हो, पीट रहे हो, सुबह आप ट्वीट कर रहे हो कि हमें बच्चों की बड़ी परवाह है. तो फिर पीट क्यों रहे हो उनको? फिर लाठी क्यों चल रही है उन पे? आंसू गैस क्यों चल रहा है उन पे? भरोसा है, चिंता है, परेशानी है बच्चों के लिए, तो बुलाओ बच्चों को, बात करो उनसे. आज 12 बजे तक स्थगित की जाती है. तर आपण बघतोय विरोधकांची जोरदार घोषणाबाजी संसद भवन परिसरात केली जाते. जंतर मंतरवरती सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भात हे सगळे विरोधक जे आहेत ते एकवटलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देताना हे सगळे नेते आपल्याला बघायला मिळत आहेत आणि जोरदार घोषणाबाजी यावेळेला करण्यात आली. संसद भवन परिसरामध्ये सत्ताधारी आणि विरोधक हे दोन्ही आमने सामने आलेले होते काही वेळापूर्वी आणि त्यावेळेला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. We will stick to our demand for the resignation of the education. आप बहस करेंगे नहीं. संसद में स्पीकर साहब ने कहा बहस करिए, सरकार ने कहा है बहस करिए, आप आइए बहस करिए. तो आप बहस नहीं करते क्योंकि आपकी पोल खुलेगी, तो बहस से भागते हैं. सरकार जवाब देने को तैयार है तथ्यों पर. दोबारा नीट की परीक्षा में आपने देखा कितनी सफलता से हुई. बड़ा सवाल ये है, ये सिर्फ हंगामा करना चाहते हैं. बच्चों के भविष्य की इनकी जरा भी चिंता नहीं है. और कंपटीशन है पार्टियों के बीच में कि हम क्रेडिट लें, कांग्रेस पार्टी हम क्रेडिट लें कि ये आम आदमी पार्टी हम क्रेडिट लें कि बाकी. ऐसे होता है क्या? तो आपको नौजवानों के भविष्य की चिंता नहीं है, आपको अपने राजनीति की चिंता है. नमस्कार सर. तर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवरती आरोप करताना दिसत आहेत. सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे की सरकारची भूमिका जी आहे ती स्पष्ट करायला तयार आहे, चर्चा झाली पाहिजे. मात्र विरोधक चर्चेला तयार नाहीत असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. मात्र विरोधकांकडून अजून सुद्धा शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यावरती ते ठाम आहेत.
तर पेपरफुटी प्रकरणी वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि मुंबईतल्या सायन पनवेल हायवेवरती वंचितच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनामुळे हायवेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. तर दुसरीकडे परभणीत सुद्धा वंचित बहुजन आघाडीने बंदचं आवाहन केलं. या बंदला नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. सकाळपासूनच बाजारपेठ बंद आहे आणि या बंदला धाराशिव जिल्ह्यात सुद्धा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. धाराशिव, कळंब, उमरगा, मुरुम, लोहारासह परांडा असेल किंवा सगळ्या परिसरामध्ये व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त बंद पाळलेला आहे. तर कळंब बार्शी रस्त्यावरती आंदोलन करत हा रस्ता सुद्धा बंद केला. आपण काही महत्त्वाची दृश्य बघतोय. मुंबई असेल, परभणी असेल किंवा अगदी धाराशिव या सगळीकडे बंदला प्रतिसाद मिळालेला आपल्याला बघायला मिळतोय. राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून बंदची हाक देण्यात आली आणि ठिकठिकाणी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळतोय. दरम्यान पेपरफुटी संदर्भामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. पेपरफुटी प्रकरणातील दोषींना जलद आणि कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही फास्ट ट्रॅक न्यायालय जे आहे ते स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे असं ट्विट मोदींनी केलेलं आहे. तसंच या संदर्भात सर्व आवश्यक ती पावलं उचलण्याचे निर्देश मी संबंधित अधिकारी आणि प्राधिकरणांना दिलेले आहेत असंही मोदींनी स्पष्ट केलं आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आम्ही सातत्याने उचलत असलेल्या पावलांचाच हा एक भाग आहे. दरम्यान आपल्या तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही असं मोदींनी ट्विट करून स्पष्ट केलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय ट्विट केलंय बघा. ते असं म्हणतायत, पेपरफुटी प्रकरणातील दोषींना जलद आणि कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. या संदर्भात सर्व आवश्यक ती पावलं उचलण्याचे निर्देश मी संबंधित अधिकारी आणि प्राधिकरणांना दिलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आम्ही सातत्याने उचलत असलेल्या पावलांचाच हा एक भाग आहे. आपल्या तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. देखिए, जो आज प्राइम मिनिस्टर का बयान हुआ है, ये इन्वेस्टिगेटिव बयान है एक, और दूसरा जो है पहले बिहार का एजुकेशन मिनिस्टर का इस्तीफा होना चाहिए. चर्चा करने के लिए थे, चर्चा से भाग चर्चा के लिए तर राज्यसभेतली आपण सगळी दृश्य बघत होतो. राज्यसभेमध्ये कामकाज जे आहे ते आता स्थगित करण्यात आलंय. विरोधकांकडून पुन्हा एकदा जोरदार गोंधळ करण्यात आला, जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आपण त्यावेळीची दृश्य बघतोय. तर राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींनी केलेल्या ट्विटला प्रत्युत्तर दिलेलं आहे. तुम्हीच आमच्या तरुणांच्या भविष्याचं नुकसान केलंय, तसंच तुम्ही फक्त आमच्या शिक्षण व्यवस्थेवरती पूर्ण ताबा मिळवू दिलेला नाही आणि ती उद्ध्वस्त होऊ दिली नाही, तर त्याला खतपाणी घालण्याचं काम केलं अशी टीका त्यांनी केली आहे. तसंच याला जबाबदार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संरक्षण दिलं असं म्हणत राहुल गांधी यांनी हल्लाबोल केलाय. राहुल गांधी यांनी काय एक्सपोस्ट केली आहे, काय ट्विट केलंय आपण एकदा बघूया. तर ते असं म्हणतात, तुम्ही आमच्या तरुणांच्या भविष्याचं सर्वाधिक नुकसान केलंय. तुम्ही केवळ आमच्या शिक्षण व्यवस्थेवर पूर्ण ताबा मिळवू दिला नाही, तर ती पूर्ण उद्ध्वस्त होऊ दिली नाही, तर त्याला खतपाणी घालण्याचं देखील काम केलं आणि याला जबाबदार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संरक्षण दिलंय. विद्यार्थ्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत. धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवा, विद्यार्थ्यांची माफी मागा आणि विद्यार्थ्यांवरती हिंसाचार करणाऱ्यांवरती कडक कारवाई करा, अशा पद्धतीची एक्सपोस्ट विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. तर राहुल गांधी यांची एक्सपोस्ट काय आपण बघतोय. त्यांनी काही ज्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत त्या पुन्हा एकदा सांगितल्या. धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवा, विद्यार्थ्यांची माफी मागा आणि विद्यार्थ्यांवर हिंसाचार करणाऱ्यांवरती कडक कारवाई करा, या 3 प्रमुख मागण्या त्यांनी एक्सपोस्टमधून केलेल्या आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची एक्सपोस्ट आपण बघतोय. विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पुन्हा एकदा त्यांनी त्यांच्या एक्सपोस्टमध्ये मांडलेल्या आहेत. ते स्पष्टपणे म्हणतात की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, त्यांना पदावरून हटवा, विद्यार्थ्यांची माफी मागा आणि विद्यार्थ्यांवर हिंसाचार करणाऱ्यांवरती कडक कारवाई करा, अशा 3 प्रमुख मागण्या त्यांनी मांडल्यात.
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कन्या दिविजा फडणवीस यांनी जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. इंस्टाग्राम स्टेटसद्वारे त्यांनी आंदोलनादरम्यान झालेल्या दोन्ही बाजूच्या हिंसेचा निषेध केला. कोणत्याही आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या पक्षाला आंधळेपणाने पाठिंबा देऊ नये असं आवाहन करत शांतता आणि विवेकाने भूमिका घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.